नमस्कार मित्रांनो, आजची ही बातमी ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. ज्या आईच्या कुशीत बाळ स्वतःला सर्वात सुरक्षित समजतं, ज्या आईच्या पदराखाली जगातील सगळी दुःख विसरता येतात, त्याच आईने जर आपल्या मुलांचा काळ बनण्याचा निर्णय घेतला तर माणुसकीला काळिमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना पंजाबमधून समोर आली आहे. जिथे एका आईनेच आपल्या अनैतिक प्रेमसंबंधांसाठी आपल्या 2 निष्पाप फुलांसारख्या लेकरांचा बळी दिलाय. अवघ्या 15 दिवसात 2 चिमुरड्यांचा संशयास्पद मृत्यू झालाय आणि जेव्हा सत्य बाहेर आलं तेव्हा संपूर्ण देश हादरून गेलाय. घटना कशी घडली जाणून घेऊया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. ही हृदयद्रावक घटना घडली आहे पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यात. एका हसत्या खेळत्या घरातील 2 चिमुरडी मुलं, एक 12 वर्षाची मुलगी आणि एक अवघ्या 7 वर्षाचा मुलगा आज या जगात नाहीत. त्यांचं काय चुकलं होतं? फक्त एवढंच की ते त्या आईच्या पोटी जन्माला आले होते, जिच्यासाठी तिची मुलं तिचं भविष्य नसून तिच्या प्रेमसंबंधातला अडथळा ठरत होती. आजच्या या विशेष भागात आपण या थरारक हत्याकांडाचा पर्दाफाश करणार आहोत आणि पाहणार आहोत की कशा प्रकारे एका आईने आपल्या प्रियकरासोबत मिळून हा क्रूर कट रचला, ज्याने माणुसकीच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. भटिंडामधील एका शांत गावात सर्व काही सुरळीत सुरू होतं. असं वाटत असतानाच 15 दिवसांपूर्वी या कुटुंबावर पहिला आघात झाला. या महिलेची 12 वर्षाची मुलगी अचानक आजारी पडली आणि काही कळायच्या आतच तिचा मृत्यू झाला. त्यावेळी कोणालाही संशय आला नाही. घरातील सदस्यांना वाटलं की कदाचित एखादा गंभीर आजार झाला असेल किंवा नैसर्गिक कारणाने तिचा मृत्यू झाला असावा. गावातल्या लोकांनी आणि नातेवाईकांनी सांत्वन केलं आणि कोणताही पोलीस तक्रार न करता त्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण कोणालाही माहीत नव्हतं की हा फक्त एका मोठ्या कटाचा पहिला भाग होता आणि दुसरी शिकार लवकरच होणार होती. मुलीच्या मृत्यूनंतर 15 दिवस उलटलेही नाहीत, तो शुक्रवारी रात्री 7 वर्षाचा फतेहवीर या लहान मुलाची तब्येत अचानक बिघडली. ज्या पद्धतीने मुलीचा मृत्यू झाला होता, अगदी तशाच पद्धतीने या चिमुरड्याचीही तडफड सुरू झाली. आईच्या चेहऱ्यावर भीती होती की नाटक हे कोणालाच उमजलं नाही. पण काही वेळातच या 7 वर्षाच्या चिमुरड्यानेही जगाचा निरोप घेतला. अवघ्या 2 आठवड्यात एकाच घरातील 2 मुलं दगावल्यानं आता मात्र संपूर्ण गावात शांतता पसरली नाही, तर संशयाचं वादळ निर्माण झालं आणि गावकरी या घटनेच्या मुळाशी जाण्याचा निर्धार करू लागले. एका पाठोपाठ एक 2 मुलांचा मृत्यू होणं ही काही योगायोगाची गोष्ट नव्हती. गावकऱ्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. शनिवारी 14 जानेवारीच्या सकाळी गावचे सरपंच आणि मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आले. त्यांना त्या आईच्या वागण्या बोलण्यात काहीही काळबेर असल्याचा संशय येत होता. या मुलांच्या मृत्यूमागे नैसर्गिक कारण नसून काहीतरी वेगळंच कारस्थान शिजतंय हे ओळखून गावकऱ्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठण्याचा निर्णय घेतला. गावातील लोक जेव्हा एकवटतात तेव्हा मोठ्या गुन्ह्यांचा पर्दाफाश होतो हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं, कारण त्याच्या एका निर्णयामुळे या क्रूर आईचा चेहरा जगासमोर आला. पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर गावकऱ्यांनी या महिलेच्या चारित्र्यावर आणि तिच्या वागण्यावर गंभीर संशय व्यक्त केला. गावातील चर्चा आणि प्रत्यक्षदर्शी माहितीनुसार या महिलेचे गावाबाहेरील एका व्यक्तीशी अनैतिक प्रेमसंबंध होते. लोकांच्या म्हणण्यानुसार ही महिला आपल्या प्रियकराच्या प्रेमात इतकी आंधळी झाली होती की तिला आपल्या पोटची मुलं नकोशी झाली होती. गावकऱ्यांनी पोलिसांना विनंती केली की या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे, कारण एका निष्पाप जीवाचा बळी गेल्यानंतर दुसऱ्याचा मृत्यू होणं हे नैसर्गिक असूच शकत नाही आणि पोलिसांनीही या तक्रारीची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. पोलिसांनी जेव्हा तपासाची चक्र फिरवली आणि महिलेची कसून चौकशी केली तेव्हा जे वास्तव समोर आलं ते ऐकून पोलीसही सुन्न झाले. या महिलेनं कबूल केलं की तिच्या प्रेमसंबंधांमध्ये ही 2 मुलं अडसर ठरत होती. तिला तिच्या प्रियकरासोबत नवीन आयुष्य सुरू करायचं होतं, पण मुलं सोबत असताना ते शक्य नव्हतं. पोटच्या मुलांना अनाथाश्रमात सोडण्याऐवजी किंवा इतर कोणता मार्ग निवडण्याऐवजी या माऊलीनं थेट त्यांना कायमचं संपवण्याचा क्रूर मार्ग निवडला. तिनं आपल्या मुलांना अन्नातून उंदीर मारण्याचं विष देऊन मारल्याचं निष्पन्न झालं आणि या कबुलीने संपूर्ण पोलीस यंत्रणाही हादरली. विचार करा, ज्या हातांनी मुलांना घास भरवायचा त्याच हातांनी आईने विष कालवलेलं अन्न आपल्या लेकरांच्या समोर ठेवलं. 12 वर्षाच्या मुलीने जेव्हा तो घास घेतला असेल तेव्हा तिला कल्पनाही नसेल की तिची स्वतःची आईच तिचा काळ बनली आहे. मुलीचा मृत्यू झाल्यानंतर या महिलेचा धीर इतका होता की तिने 15 दिवसानंतर आपल्या 7 वर्षाच्या मुलालाही त्याच पद्धतीने संपवलं. उंदीर मारण्याचं औषध पाजून या निष्पाप जीवांची हत्या करणं हे कोणत्याही क्रूर कर्मापेक्षा कमी नाही आणि हे कृत्य करताना त्या आईचे हात एकदाही थरथरले नाहीत हे विशेष संतापजनक आहे. गावकऱ्यांच्या तक्रारीवरून आणि प्राथमिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या नराधम आईविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये तिला अटक करण्यात आली असून आता पोलीस या कटात सहभागी असलेल्या तिच्या प्रियकराचा
शोध घेत आहेत. पोलिसांच्या समोर आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की या गुन्ह्यात प्रियकराचा प्रत्यक्ष सहभाग किती होता? त्यानेच हे औषध आणून दिलं होतं का? की त्यानेच या महिलेला मुलांना मारण्यासाठी प्रवृत्त केलं होतं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलीस शोधत आहेत, जेणेकरून या कटातील प्रत्येक सूत्रधाराला शिक्षा होईल. भटिंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यामुळे तिचा व्हिसेरा तपासता येणार नाही. पण 7 वर्षाच्या फतेहवीरच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आले आहे. या रिपोर्टमधून मुलाला विष देण्यात आल्याचं स्पष्ट होताच आईचा हा बनाव पूर्णपणे उघड झालाय. पोलिसांनी घटनास्थळावरून काही पुरावेही गोळा केले आहेत, जे न्यायालयात या महिलेला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे ठरतील. एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा अंत अशा प्रकारे होईल अशी कल्पना कोणीही केली नव्हती आणि आता कायद्याच्या चौकटीत राहून तिला योग्य तो धडाही शिकवला जाईल. ही घटना केवळ एक गुन्हा नाही, तर आपल्या समाजाच्या नैतिक अधःपतनाचं एक जिवंत उदाहरण आहे. अनैतिक संबंधांच्या मोहात पडलेली माणसं किती खालच्या थराला जाऊ शकतात हे यातून दिसून येतं. प्रेमात माणूस आंधळा होतो असं म्हणतात, पण प्रेम कसलं जे स्वतःच्याच रक्ताच्या नात्याला संपवायला सांगतं. आपल्या वासना पूर्ण करण्यासाठी एका आईने मायेचा गळा घोटला आहे. आज संपूर्ण भटिंडा जिल्हा आणि पंजाब या घटनेमुळे हळहळत आहे, कारण या 2 मुलांचा कोणताही दोष नव्हता, पण त्यांना त्यांच्याच आईच्या स्वार्थाची मोठी किंमत चुकवावी लागली. आजच्या डिजिटल युगात आणि बदलत्या जीवनशैलीत नात्यांमधील ओलावा कमी होत चालला आहे का, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत आहे. मुलांकडे बघून कोणत्याही आईच्या हृदयात प्रेमाचा झरा वाहतो, पण इथे मात्र द्वेष आणि स्वार्थाचा ज्वालामुखी पेटला होता. या महिलेने आपल्या मुलांना केवळ मारलं नाही, तर आई या पवित्र शब्दालाच कलंक लावला आहे. अशा घटना समाजात पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर कायदे आणि तितकीच कठोर शिक्षा होणंही गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात कोणतीही आई आपल्या लेकरांच्या रक्ताने हात माखण्यापूर्वी 100 वेळा विचार करेल. या घटनेत 2 निष्पाप फुलांसारखे जीव विझले आहेत. 12 वर्षाची ती मुलगी आणि 7 वर्षाचा तो फतेहवीर, ज्यांना अजून संपूर्ण आयुष्य पाहायचं होतं. त्यांच्या आईनेच त्यांचे पंख छाटले आणि त्यांचे स्वप्न मातीत मिळवले. पोलिसांनी आता तपास वेगवान केला असून लवकरच त्या प्रियकरालाही बेड्या ठोकल्या जातील अशी अपेक्षा आहे. पण त्या 2 मुलांचं काय, ते तर आता परत येणार नाहीत. या घटनेमुळे आज प्रत्येक पालकाने अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे की आपण समाजाला कोणत्या दिशेला घेऊन चाललो आहोत आणि नात्यांची किंमत आपण विसरत तर नाही आहोत ना. समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? जिथे स्वतःच्या स्वार्थासाठी रक्ताची नाती तोडली जातात, तिथे आपण कोणावर विश्वास ठेवायचा? या घटनेतील दोषी महिलेला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी गावकरी करत आहेत. यावर तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.